नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व चांगले असतील. मित्रांनो, आजचे मार्केट आपण पाहिले असेल. मार्केट गॅप अपने ओपन झाले. त्यानंतर मार्केट काल मी तुम्हाला सांगितलं होतं की 24,309चा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मार्केट त्याच ठिकाणी जाऊन रेजिस्टन्स घेतलेला आहे. त्यानंतर मार्केटने डे लोच्या तिथनं एक चांगला बाउन्स बॅक दिलेला आहे आणि पुन्हा मार्केट रेजिस्टन्सच्या तिथं जाऊन बंद झालेलं आहे. नमस्कार, मी अमित सावंत. आस्था स्टॉक मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मार्केटचे अनालिसिस करणार आहोत. उद्या आपल्याला कॉल साईडला ट्रेड घ्यायचा आहे की पुट साईडला ट्रेड घ्यायचा आहे. मित्रांनो, आजचे मार्केट आपण जर पाहिले असेल तर काल सांगितल्याप्रमाणे काल आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे अनालिसिस केले होते. मार्केट ठरल्याप्रमाणे गॅप अपने ओपन झाले. 24,309 हा एक मेजर रेजिस्टन्स काल आपण डिस्कस केला होता. बरोबर मार्केट त्याच ठिकाणी जाऊन रेजिस्टन्स घेतलेला आहे. मार्केट त्यानंतर मित्रांनो खाली ट्रेड करत करत एका रेंज मध्ये आता ट्रेड करत आहे. सकाळी आपण या ठिकाणी जर सपोर्ट लेवलला या बाय केलं असतं तर आपल्याला या ठिकाणी एक चांगली रॅली पाहायला मिळाली असती. इन द मनी कॉल ऑप्शन जर आपण या ठिकाणी बाय केला असता तर आपल्याला या ठिकाणी चांगले पॉइंट्स मिळाले असते. जवळजवळ या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 100 पॉईंटच्या वर निफ्टीमध्ये आपल्याला रॅली मिळालेली आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रॉंग सपोर्ट आहे आपला. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड सुरू होणार नाही. तर तसंच मित्रांनो आपण बँक निफ्टीमध्ये पाहूया. मित्रांनो, बँक निफ्टी पण ठरल्याप्रमाणे गॅप अपने ओपन झालेला आहे. आज बँक निफ्टीने या ठिकाणी एक रेजिस्टन्स घेतला 56,800च्या तिथे. एक चांगला स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता त्याला. 56,800च्या त्या ठिकाणी त्याने रेजिस्टन्स घेतला. त्यानंतर मित्रांनो प्राइस खाली आली. या ठिकाणी जवळजवळ 56,150 पर्यंत प्राइस आली. त्यानंतर प्राइस बंद होताना वरती जाऊन बंद झालेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो जर आपण एखादा ट्रेड जनरेट केला असता सपोर्टच्या लेवलला तर आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट पाहायला मिळाले असते. तर मित्रांनो, आता आपल्याला उद्यासाठी काय अनालिसिस करायचे आहे ते आपण आता बघूया. सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर आता आपण 4:30 वाजलेले आहेत. डाव जोन्स मित्रांनो आता रेजिस्टन्स लेवलला त्याच्या कालच्या ट्रेड करत आहे. त्यामुळे अजून जेव्हा युएस मार्केट संध्याकाळी ओपन होईल त्यानंतर आपल्याला उद्या कळेल की मार्केट गॅप अपनी ओपन होणार आहे का गॅप डाऊन ओपन होणार आहे. तसेच बिटकॉइन मध्ये जर आपण आता पाहिले तर बिटकॉइन पण आता एक सपोर्ट लेवलला ट्रेड करत आहे. त्याच्या या ठिकाणी सपोर्ट लेवलला ट्रेड करत आहे. त्यामुळे याच्यामध्ये जर अपसाइडला संध्याकाळी रॅली आली तर मार्केट उद्या आपले गॅप अपनी ओपन होऊ शकते. तसेच ब्रेंट क्रूड जर पाहिला मित्रांनो, कालच्या सपोर्ट पासून आता तो वरच्या साईडला दिसत आहे अप साईडला जाताना. याचाच अर्थ मार्केटमध्ये संध्याकाळी बहुतेक डाऊनफॉल येण्याचे चान्सेस आहेत. युएस मार्केटमध्ये खालचा ट्रेंड दाखवण्याचे चान्सेस जास्त दाखवत आहेत. चला तर आपण आता निफ्टी, बँक निफ्टीचे अनालिसिस पाहूया. निफ्टीसाठी आपल्याला उद्या काय रेंज असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा 24,309 हा उद्यासाठी आपल्याला मेजर रेजिस्टन्स असणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी 24,176 हा आपल्याला सपोर्ट असणार आहे. हा आपल्याला उद्यासाठी हा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. आणि 24,309 हा आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. मार्केट उद्या काल या क्लोजिंगच्या इथं जर ओपन झाले तर सर्वप्रथम त्याला 24,176 पर्यंत यावं लागेल. यानंतर मार्केट या ठिकाणी ट्रेड करायला लागले. या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल झाली तर आपल्याला या ठिकाणी बायचा ट्रेड करायचा आहे. आणि या कॅन्डलच्या खालीच आपला एसएल आपण लावू शकतो.
त्यानंतर आपल्याला 24,309चं टार्गेट उद्या आपल्याला पाहायला मिळेल. जर इथं मार्केटने सपोर्ट घेतला उद्या 24,176, तर आपल्याला 24,309चं टार्गेट पाहायला मिळेल. जर मार्केट मित्रांनो गॅप डाऊननी खाली पडले, मार्केट जर गॅप डाऊननी खाली पडले 24,176च्या खाली, तर आपल्याला प्राइस या ठिकाणी रेजिस्टन्स घेते का पाहायचा आहे. प्राइसने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राइस वर गेली, त्यानंतर प्राइसने या ठिकाणी रिटेस्ट केले पाहिजे. पुन्हा जेव्हा हा हाय ब्रेक करेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बायचा ट्रेड मिळणार आहे. पुन्हा 24,309च आपलं टार्गेट असणार आहे. हा झाला आपला दुसरा सिनेरिओ. त्यानंतर मित्रांनो एक तिसरा सिनेरिओ मार्केटमध्ये बनवू शकतो. या ठिकाणी मार्केट क्लोज झालेलं आहे, मार्केट पुन्हा तेच गॅप डाऊननीच पडलेलं आहे. मार्केट गॅप डाऊन पडलेला आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला आणि मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला, पुन्हा मार्केटने रिटेस्ट केले, तर आपल्याला या ठिकाणी सेल करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एसएल लावून होल्ड करायचं आहे. 24,174 हे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. सेकंड टार्गेट मित्रांनो आपल्याला डायरेक्ट 23,943 याला ब्रेक केल्यानंतर आपल्याला हे टार्गेट पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आपण उद्या निफ्टीसाठी एक सेल साइडला आणि एक बाय साइडला ट्रेड करण्याचा प्लॅन करू शकतो. हा मेजर रेजिस्टन्स असणार आहे 24,309 आणि 24,176 हा उद्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. बँक निफ्टीचे आपण आता पाहूया. बँक निफ्टीमध्ये मित्रांनो उद्यासाठी आपल्याला 55,976 हा एक आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे या ठिकाणी आणि 57,102 हा एक त्याचा रेजिस्टन्स आहे. परंतु या रेजिस्टन्सला अजून टाइम आहे येण्यासाठी. तर आजचा जो हाय आहे 56,788 हा आपला पहिला रेजिस्टन्स असणार आहे, रेजिस्टन्स 1 आणि रेजिस्टन्स 2 57,102 असणार आहे. जेव्हा मार्केट हा रेजिस्टन्स ब्रेक करेल वरती जाईल तर पहिलं टार्गेट 57,102 असणार आहे. त्यानंतर प्राइस यालाही ब्रेक करून जर वरती गेली मित्रांनो, या रेजिस्टन्सलाही ब्रेक केलं तर 59,000 डायरेक्ट आपल्याला टार्गेट असणार आहे बँक निफ्टीमध्ये. आता बँक निफ्टीमध्ये उद्या काय घडू शकतं. बँक निफ्टी सेम असेच गॅप डाऊननी जर पडलं मार्केट तर हा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे आणि आजचा डे आहे आपल्याला रेजिस्टन्स असणार आहे. मार्केट जर या सपोर्ट लेवलला जर ओपन झाले, इथं मार्केटने अर्धा एक तास जर सपोर्ट घेतला तर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डलला या ठिकाणी बायचा ट्रेड घ्यायचा आहे आणि याच्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला एसएल लावायचा आहे. तुम्हाला 56,788 चे टार्गेट या ठिकाणी मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये दुसरा सिनेरिओ होतो गॅप अपने जर मार्केट ओपन झाले बाय चान्स तर मार्केटला या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. प्राइसने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, रेजिस्टन्स घेऊन प्राइस जर खाली आली, हा सपोर्ट ब्रेक केला तर आपल्याला या ठिकाणी सेलचा ट्रेड मिळू शकतो आणि याच रेजिस्टन्सच्या वर आपल्याला एसएल लावायचा आहे. तुम्हाला 55,976 चे टार्गेट या ठिकाणी सेल साइडला मिळू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपल्याला ट्रेड मिळणार आहे. त्यानंतर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड मिळू शकतो. सेन्सेक्सला आजचा जो काही लो आहे 77,913
हा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. याच्या खाली जोपर्यंत मार्केट उद्या जाणार नाही तोपर्यंत सेन्सेक्स मध्ये अप साइडलाच मुवमेंट असणार आहे. या ठिकाणी जर आपल्याला एखादी बुलिश कॅन्डल जर पाहायला मिळाली तर आपल्याला 78,535 उद्या एक्सपायरीला हे टार्गेट पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडचा प्लॅन करू शकता निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये. तर मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.